नमस्कार प्रेक्षको, आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि महाराष्ट्राच्या लोकांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे शिवजयंती। त्यानिमित्तानं मी डॉक्टर अमित पाटील MBBS MD बालरोग तज्ञ आज यस न्यूजच्या सहकार्यानं दुर्ग भ्रमंती, दुर्ग साक्षरता आणि शिवसाक्षरता या विषयांवर बोलतं करण्यासाठी आणि स्वतःचे अनुभव शेअर करण्यासाठी मी पुढे आलोय। आज आपल्यासाठी एक सरप्राईज पाहुणे आहेत, त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया। नमस्कार साहेब। नमस्कार, मी बळवंत सांगळे, माझं गाव वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर। मी दुर्ग भ्रमंतीला 1975 सालापासून सुरुवात केली, पण माझा जन्म 1951चा, म्हणजे आत्ता माझं रनिंग 72 वय चालू आहे। तर 1975 सालापासून मी आज अखेर दुर्ग भ्रमंती चालू आहे माझी, आणि सध्या अजून चालू आहे। तर 1975ला मी जे दुर्ग भ्रमंती चालू केली, तर त्याच्या अगोदर 5-6 वर्ष मला जंगल भ्रमंतीचा खूप इंटरेस्ट होता, आणि खूप जंगल भ्रमंती कोल्हापूर जिल्ह्यातले जे दाजीपूर किंवा बरकी किंवा उदयगिरीचे जंगल, अशी सर्व जंगलं मी त्यावेळेला फिरत होतो। आणि त्या 1975 साली काय झालं की पूर्वी गोनी दांडीकर आणि बमपुरंदरे यांनी हा पन्हाळा ते विशाळगड हा म्हणजे पावनखिंड हा मार्ग दुर्ग भ्रमंती केला होता, आणि त्याचा मॅप 1975 साली पुढारीमध्ये आला होता। आणि तो आल्यानंतर मी माझ्या जेव्हा लक्षात आलं की छत्रपती महाराजांचा हा नियोजित असा मार्ग असावा, त्यांनी असं दिलं होतं। तर त्यावेळेला मी ते वाचलं आणि मग माझ्या सहकाऱ्यांना विचारलं की आपण हा ट्रेक आहे, असं जाऊया का। तर मग त्या 1975ला जो मी ज्योतिबाला राहायला माझं गाव असल्यामुळं ज्योतिबाहून पन्हाळा आणि पन्हाळ्याहून पावनखिंड करून आम्ही विशाळगड असा 1975 साली तो पहिला दुर्ग भ्रमंतीचा ट्रेक केला होता। तेव्हापासून जे आजपर्यंत जे एकदा दुर्ग भ्रमंती चालू झाली आणि दुर्गाबद्दल जे मला अट्रॅक्शन झालं, ते आज मला 72 वर्ष चालू आहेत आता। तर अजून माझी दुर्ग भ्रमंती चालू आहे। यामध्ये जवळजवळ मी महाराष्ट्रातले सर्व किल्ले, शिवाय दक्षिण भारतातले सर्व किल्ले आणि उत्तर भारतातले जवळजवळ पूर्ण व्हायला लागले। एक कोरोनातनं जर मिळालं तर मला संपूर्ण भारतातलं सर्व किल्ले पाहून होत आहेत। साहेबांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे। साहेब बोलता बोलता म्हणाले की दुर्ग भ्रमंतीची सवय लागण्यापूर्वी त्यांना जंगल भ्रमंतीचा नाद होता। तर त्यांनीच सांगितलं ते बरं झालं। बऱ्याच लोकांना जंगल भ्रमंती आणि दुर्ग भ्रमंती हे एकसारखेच वाटतात, पण जंगल भ्रमंती किंवा जंगल ट्रेक या वेगळ्या गोष्टी आहेत आणि दुर्ग भ्रमंती ही वेगळी गोष्ट आहे। त्यातसुद्धा इंग्लिशमध्ये हायकिंग किंवा ट्रेकिंग असे शब्द वापरले जातात। आपल्याकडे जनरली आपण ट्रेकिंग हा शब्द वापरतो। त्यातसुद्धा जर तुम्ही उत्तर भारतातले गड किल्ले पाहिले तर ते आपण महाराष्ट्रात जसे ट्रेक करतो ते करण्यासारखे नसतात, पण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित जे काही गड किल्ले आहेत त्यांची चढाई करणं आणि त्यांचा अभ्यास करणं याला आपण ट्रेकिंग म्हणू शकतो। आम्ही 2019 साली यस न्यूजच्या सहकार्यानं पन्हाळ्यावर अपरिचित पन्हाळा असा पहिला कार्यक्रम केला होता, आणि त्यामध्ये अंतिमतः आम्ही चर्चेच्या शेवटी दुर्ग साक्षरता हा शब्द वापरला होता। शक्यतो हा शब्द आजवर इतर कुठं वापरलेला नाही। तर आजचा आपला शिवजयंतीच्या निमित्तानं मुख्य जो विषय असणार आहे तो दुर्ग साक्षरता असणार आहे। दुर्ग साक्षरता म्हणजे दुर्गाबद्दलची माहिती। दुर्ग हे फक्त इतिहासाशी संबंधित नसतात, त्यामागे भूगोल असतो, त्यामागे एक निसर्गशास्त्र असतं, त्यामागे जीवशास्त्र आहे। शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तीनं त्या काळात भूगोलाचा नकाशे बनवून किंवा गडांचा अभ्यास करून ते ज्या ठिकाणी वसवले होते ते आज पाहिलं तर GIS सिस्टीमसारख्या सिस्टीमसुद्धा फेल होतील अशी अवस्था आहे। एकूणच 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1680 साली महाराजांचं निधन झालं। तर महाराजांनी या कालावधीमध्ये महाराजांचं निधन झालं त्यावेळी आपल्या स्वराज्यात एकूण 431 किल्ले होते। बरेच लोक 250 किंवा 300 किल्ले असतील असे म्हणतात, पण चिटणीसांच्या बखरीमध्ये किंवा केळुसकरांच्या पुस्तकामध्ये 431 गडांची नावं लिहिलेली आहेत। आज आपण औपचारिक मुलाखत न घेता गडांच्याबद्दल चर्चा करतोय, तर गड भ्रमंती करणं त्याच्या पाठीमागं आपल्याकडे असणारे गड हा याचा इतिहासाबरोबरच ते येणार आहे। तर गड म्हणजे काय नक्की, तर आपल्याकडे संस्कृत शब्द किल्ल्याला दुर्ग असा आहे। दुर्गम भागात जे वसलेले असतात ते दुर्ग असं ढोबळमानानं म्हणता येईल, पण किल्ला हा शब्द अरेबिक भाषेतून आला आहे आणि किल या अरब शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे। पण पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच मुस्लिम आक्रमणं होऊन गेली, परकीय आक्रमणं झाली, त्यामुळं दुर्गांना शक्यतो आपण किल्ले या नावानेच ओळखलं जातो। किल्ले बांधण्याची मुख्यत्वे 3 कारणं असायची।
तर सर मी याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती देतो. किल्ले बांधण्यामागं जी 3 कारणं होती त्यातलं पहिलं एक कारण होतं ते म्हणजे स्वसंरक्षण. आपल्या लोकांचं किंवा प्रजेचं संरक्षण करण्यासाठी जी ठाणी हवीत त्याचं एक मुख्य केंद्र म्हणून किल्ले अस्तित्वात आले. दुसरा भाग होता की हे किल्ले शक्यतो उंचावर असतात, तर शत्रूच्या ज्या हालचाली किल्ल्याच्या आसपास होतात किंवा आपल्या भूभागाच्या आसपास होतात त्यावर नजर ठेवणं हे किल्ले बांधण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण होतं. आणि सगळ्यात तिसरं कारण महत्त्वाचं म्हणजे शत्रूवर आक्रमण करणं. ज्यावेळी शत्रू आपल्या प्रदेशात चालून येतो त्यावेळी त्याच्यावर जेव्हा आक्रमण करण्याची वेळ येते तेव्हा किल्ला हे युद्धाचं मुख्य केंद्र बनून जातं. तर किल्ला हे युद्धशास्त्राशी जास्त संबंधित आहे. किल्ल्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याला संघर्षाचं प्रतीक असंही मानता येईल. आता आपल्या डोक्यात असा विचार येईल की किल्ला म्हणजे नक्की ही वास्तू तयार कशी झाली असावी. तर याचे फार रेकॉर्ड्स अधिकृतपणे उपलब्ध नसले तरी इसवी सन पूर्व 2500 ते 3000 वर्षापूर्वी तटबंदी असलेले किंवा आसपास खंदक असलेल्या वास्तू बांधायला सुरुवात झाली. त्याला ढोबळमानाने आपण किल्ला म्हणू शकतो. पण इजिप्शियन राज्यामध्ये इसवी सन पूर्व 1776 ते 2000च्या कालावधीमध्ये म्हणजेच 3,500-4,000 वर्षापूर्वी सेमना नावाचा पहिला अधिकृत किल्ला बांधला गेला. आपल्याकडे ही कला थोडी उशिरा आली, पण त्यानंतर आपल्याकडे ज्यांनी राज्य केलं ते गुप्त, वाकाटक आणि राष्ट्रकूट हे राजे झाले, पण त्यांनी किल्ल्यांना फारसं महत्त्व दिलं नाही. पण त्यानंतर ज्या 3 राजवटी आल्या, चालुक्य, शिलाहार आणि यादव, या कालावधीमध्ये किल्ल्यांचं महत्त्व विशेष वाढलं. त्यानंतर आपल्याकडे परकीय आक्रमणं झाली, ती शक्यतो मुस्लिम राजांकडून झाली. त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात किल्ले वसवले आणि त्यानंतर मराठी साम्राज्य अस्तित्वाला आलं. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्यानं स्वराज्य कसं उभं केलं हे आपण जाणतोच. तर किल्ले या दृष्टीनं इतके महत्त्वाचे आहेत की आज आपलं अस्तित्व जे आहे भारतीय लोकांचं हे किल्ल्यांच्यामुळं आहे असं म्हणता येईल. तर ह्या म्हणजे बऱ्याच आपण ज्या वास्तू बघायला जातो त्यामध्ये हल्लीच्या काळात किल्ल्यांवर गर्दी जरी वाढत असली तरी ज्या प्रकारे बळवंत काकांनी किल्ले पाहायला चालू केलं त्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे. हे विचारण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, कारण आज आपण कुठेही जायचं म्हणलं अनोळखी ठिकाणी तरी आपल्याला भीती वाटत नाही किंवा दडपण येत नाही. याचं मुख्य कारण आपल्या हाताशी असलेला मोबाईल आणि मोबाईलमधला गुगल मॅप. त्या गुगल मॅपच्या सहाय्यानं आपण कोणतंही ठिकाण क्षणार्धात शोधून काढू शकतो. पण 1975 साली जेव्हा काकांनी सुरुवात केली दुर्ग भ्रमंतीला त्यावेळी अशी कोणतीही साधनं अस्तित्वात नव्हती. तर काका मला तुम्हाला त्याबद्दल विचारायचं आहे की त्या काळात तुम्ही कशा पद्धतीनं दुर्ग भ्रमंती केली आणि तुमचं एकूणच त्यावेळेचा प्रवास कसा व्हायचा. तर काय झालं, 1975 साली होतं की गोणी दांडेकरांचं किल्ले नावाचं एक पुस्तक होतं आणि त्याच वेळेला आनंद पाळंदेचं आव्हान नावाचं एक पुस्तक होतं. त्यामध्ये किल्ल्यांची नावं आणि त्या गड किल्ल्यांची माहिती असायची. मग आम्ही काय करायचं, ते गड किल्ले आणि त्या गड किल्ल्यांच्या पायथ्यांची गावांची नावं सगळी लिहून घ्यायची आणि त्याप्रमाणे आम्ही ट्रेकला जायचं. आणि ट्रेकला गेल्यानंतर आम्ही काय करायचं, ती गावं जशी शोधायची आणि त्या गावात जाऊन त्या गडाची सगळी माहिती विचारायची. मग त्यावेळेला कसं आतासारखं हे रस्ते आता हायवे झाल्यासारखं झालं, तर त्यावेळेला तशी अवस्था नव्हती. त्यावेळेला झाडे झुडपं वाढलेली असायची, रस्ते नसायचे. मग विचारात जायचं आणि मला जंगल भ्रमंतीचा खूप आनंद पूर्वीपासून घ्यायचा असल्यामुळं मी काय करायचो की वाटाड्या कधी घेऊन मी आता एवढी वर्ष जवळजवळ 40-45 वर्ष मी दुर्ग भ्रमंती करतो आहे, पण एकदाही मी वाटाडा घेतला नाही. मला जंगलातले रस्ते आणि गड किल्ल्यांचे रस्ते शोधण्यात खूप इंटरेस्ट असायचा आणि म्हणून आम्ही जायचं. मग त्या गावात गेलो की मी आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, तेव्हा काय व्हायचं की 2-2 दिवस चाललं तरी रस्त्यात असं कोण भेटायचं नाही किंवा रस्ते भेटत नव्हते. म्हणजे आत्ता जवळजवळ प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला रस्ता झाला आहे, गाडीनं आपण येऊ शकतो आहे. तर तेव्हा 2-2 दिवस 3-3 दिवस चालल्यानंतरच रस्ता भेटायचं. मग त्यावेळेला काय व्हायचं, रस्त्यात जी तिथे झोपडपट्ट्या वगैरे म्हणजे धनगरवाडे वगैरे असायचं, तिथं आम्ही गड किल्ल्यांची माहिती विचारायचं. तर ती मला एवढं मी डिटेल त्यांना विचारायचं की ते दिवसभर मला कोण माणूस नाही जरी भेटला तर मी बरोबर त्यांनी सांगितलेलं अंदानं बरोबर गड किल्ल्यांचे रस्ते शोधून काढायचं आणि आम्ही जायचं त्यावेळेला. पण आत्ता जसं पाण्याच्या टाक्या किंवा पाण्याची टाकी आहेत किंवा रस्ते याच्यावर खूप झाडं झुडपं वाढलेली असावीत, तर आम्ही ते पाण्यात पडलेले झाडं झुडपं बाजूला करून तेच पाणी वापरायचं. आता बाटल्या घेऊन जातात तसं आम्ही तेव्हा घेऊन जात नव्हतो. पण आत्ता जसं प्रदूषण झालं आहे तसं त्यावेळेला प्रदूषण मात्र होत नव्हतं. ते वापरलेलं पाणी आम्ही तसंच प्यायलो तर ते आम्हाला बाधत नव्हतं. तर अशी आमची सुरुवातीपासून झाली.
काकांनी त्यांच्या वेळच्या भ्रमंतीबद्दल माहिती दिली आहे, पण हल्लीच्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून काका मलाही थोडीशी माहिती प्रेक्षकांना सांगायची आहे की मी जरी म्हणलं असलं की गुगल मॅपचा आधार घेऊन आपण एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो, तरी गड किल्ल्याच्या आसपासच्या 20-30 किलोमीटरच्या परिसरात मात्र गुगल मॅपसुद्धा चालत नाहीत. म्हणजे अगदी अलीकडं मी पालघर जिल्ह्यातला कोहोजचा किल्ला पाहिला, तर त्या किल्ल्याचं जे बेस विलेज आहे, म्हणजे तळाचं ठिकाण आहे, ते नाणे नावाचं गाव आहे. पण त्या गावातून किल्ला जरी दिसत असला तरी तिथे जाण्याचा मार्ग सहजासहजी सापडत नाही. अशा ठिकाणी तुम्हाला तिथल्या स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊनच जाणं जास्त उचित ठरतं. दुसरी गोष्ट अशी आहे, हल्ली अपघाताचं जर प्रमाण पाहिलं तर ते वेडं धाडस करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच्या जीवाची हानी करून घेऊ नये असा एक सल्ला मला देता येईल. आणि खूप लांबचे दुर्ग असतील किंवा अपरिचित असतील तरच अशा अडचणी येतात अशाचा काही भाग नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाजीपुरा अभयारण्यात शिवगड नावाचा किल्ला आहे, किंवा एक मुडागड नावाचा एक गड आहे. अतिशय कमी लोकांना माहिती असलेला हा गड आहे आणि वनदुर्ग ज्याला म्हणतात त्या पद्धतीतला हा गड आहे. या गडावरती शाहू महाराजांनी हत्तींचं पहिलं अभयारण्य उभं केलं होतं. पण आम्ही जेव्हा मुडागडाच्या शोधात गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की गावातल्या फक्त 3 ते 4 वयस्कर व्यक्तींनाच गडाच्या वरपर्यंत जायचा रस्ता माहिती आहे. तर अशा वेळी तुम्ही अशा माहितगार लोकांची मदत घेऊनच गड किल्ल्यावर भ्रमंती करावी असा एक सल्ला म्हणा, किंवा अशा प्रकारचं एक चांगलं मार्गदर्शन आपण दुर्गभ्रमंती करणाऱ्या सुज्ञ व्यक्तींनी प्रेक्षकांना करायला काही हरकत नाही. काका, तुम्ही फिरायचे कसा ते सांगितलं, पण शक्यतो काय असतं की तुम्ही जेव्हा फिरायला जाता, तुम्ही म्हणालात की 2-2 दिवस आम्ही रस्ते शोधायचो, पण यावेळी आमच्या मनात असा प्रश्न येतो की अशा वेळी तुम्ही राहायचा कुठं. आणि त्याच्याही पुढचा प्रॅक्टिकल प्रश्न मी विचारतो की आपल्याला राहायचं असेल, फिरायचं असेल तर पैशांची तजवीज करावी लागते. सगळ्या वेळी आपण काय पूर्ण कमी पैशात किंवा फ्री फिरू शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही कोणते मार्ग अवलंबायचा? तर आम्ही ज्यावेळेला 40-45 वर्षाचा हा काळ आहे, आम्ही ज्यावेळेला ट्रेकिंगला जायचं ते आम्ही 10-12 दिवसाचे ट्रेक्स अरेंज करायचं. आत्ताच्यासारखं एक किल्ला केला आणि 1 दिवसाचा 2 दिवसाचा असा नव्हता, किंवा 10 दिवस आम्ही एक सलग 10-12 किल्ले धरायचं. एकदा त्या भागात गेली की ते सर्व किल्ले बघूनच यायचं. मग आमचा तो जेवणाचं कसं होतं की आम्ही ते इमर्जन्सीला म्हणून थोडं तांदूळ, बटाटे, पिठलं एवढं साहित्य आम्ही ठेवायचं, ते फक्त इमर्जन्सीला वापरायचं. आणि तिथं गेल्यानंतर ज्या आम्ही खेड्यात राहायचं, म्हणजे बहुतेक ते धनगरवाडे किंवा एकदम छोटी गावं असायची, ते एकदम गरीब लोक असायचे, किंवा धनगरवाड्यातसुद्धा चक्कार वेळा आम्ही त्यांच्या मेंढरांच्या ह्याच्यात त्या कट्ट्यावरच आम्ही झोपायचं. तर तिथं कसं व्हायचं, आम्ही तिथं राहिलो की त्या गावात गेलो म्हणजे शक्यतो काय करा की त्या गावामध्ये कुणाकडे जेवण मिळतं का विचारायचं की बाबा आम्हाला जेवणाची काय सोय होईल का. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की लोक त्यावेळेला एवढी आत्मीयता लोकांच्याबद्दल होती की आम्ही जर कुणाला शब्द विचारल्याबरोबर तुम्हाला दुसऱ्याकडे कशाला विचारता, आमच्याकडे ज्या, तर असं कुणाही ट्रेकरबद्दल व्हायचं. आम्ही तिघं चौघंच असायचं. मग त्यांना काय म्हणायचे की म्हणजे पाहुणे आपल्याकडे आल्यात असा पाहुणाचार व्हायचा. इवन दो पैसे विचारलं तर त्याला अपमान वाटायचा. इवन दो आम्ही त्यावेळेला 2 रुपये 5 रुपये जर त्यांच्या मुलाच्या हातात ठेवले तर ती एवढी खुश होऊन जायचं. तर ती आत्मीयता अशी त्यावेळेला होती. आणि त्यावेळेला जेवणाचा असा कधी प्रश्न शक्यतो आम्हाला कधी आला नाही बऱ्याच वर्षापर्यंत. आत्ता कसं झालं आहे, तुम्हाला हॉटेल्स झाले, रेसॉर्ट्स आले, तिथं जेवण मिळतं आहे. आत्ताचा भाग वेगळा आहे, सगळं बदल झाला आत्ताचा. पण त्यावेळेला अशी आत्मीयता लोकांच्यामध्ये असल्यामुळं आमचं सगळं, इवन दो आम्हाला रस्तं विचारलं तर आत्मीयते सांगायचं, त्याला कौतुक वाटायचं. कोण जनरली त्या भागात कोण यायचं नाही. आणि ट्रेकर लोकच त्यावेळेला फार कमी असायचे. त्यामुळे आमचं त्या गावात गेलं की त्या लोकांना खूप अपुरूप वाटायचं. आणि त्यावेळेला लागेल ते सहकार्य द्यायला ती कायम तयार असायची. काकांनी आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्या काळातली माहिती सांगितली, पण काका मला सांगायला आनंद होतो प्रेक्षकांना पण आणि तुम्हाला पण, की या गडांच्या आसपासची जी बेस विलेज आपण म्हणतो, जे ट्रेकर्सचा मुख्य आधार असतात, या गावातली माणसं अतिशय गरीब असली तरी अजूनही पूर्ण मदत करणारी आहेत. कारण तुम्ही ज्याप्रमाणे फिरला त्याप्रमाणे मी कदाचित STनं कधी ट्रेक जास्त केले नाहीत. मी कमवायला लागल्यानंतर 2-3 वर्षांनी एक 2 चाकी गाडी घेतली. पण मी ज्या ठिकाणी ट्रेकिंगला गेलो त्यातल्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही घरी मी जर त्यांना सांगून माझं गाडी आणि साहित्य मी इथं ठेवून जातो असं जर सांगितलं तर आजपर्यंत तरी मला काही त्याबद्दल वाईट अनुभव आलेले नाहीत. उलट आनंदानं ती माणसं आपली विचारपूस करतात. अगदी मी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असं बघितलं आहे की माझं साहित्य ठेवायचं होतं मला,
तर त्यांच्या घरी कार्यक्रम होता. तर त्यांनी स्वतः आमचं साहित्य ठेवून घेतलं आणि जाताना सांगितलं की आमच्या घरी आज लग्न आहे, आम्ही शेजारच्या घरी ठेवतो आणि तुम्ही ते साहित्य त्यांच्याकडून घ्या, काही अडचण येणार नाही, आम्ही सांगून ठेवतो. म्हणजे मला असं वाटलं नाही की आमची आणि त्यांची याच्यापूर्वी कधीच ओळख नव्हती. दुसरी गोष्ट, काका जे फिरलेत ते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, तसा माझेही काही चांगले अनुभव आहेत. त्यांच्या एवढे मी गड किल्ले फिरले नाहीत, माझे 50 भरच झाले असतील. पण मी 2017मध्ये कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड हे शनिवार रविवारी एकापाठोपाठ एक गड किल्ले ट्रेक म्हणून केले होते. तर मी पालघरमधून गेलो होतो आणि जवळपास 230 किलोमीटरचा प्रवास करून मी कळसुबाईचा ट्रेक केला आणि संध्याकाळी मी शासकीय अधिकारी असल्यामुळं अकोले गावामध्ये जे तालुक्याचं ठिकाण आहे तिथं माझं राहण्याचं बुकिंग केलं होतं. पण गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की कळसुबाईवरून जर दुसऱ्या दिवशी हरिश्चंद्रगडाला जायचं असेल तर अकोले हे लांबचं ठिकाण पडते आणि त्यामध्ये राजूर नावाचं तालुक्याचं ठिकाण येतं. तर त्या ठिकाणी जर मुक्कामाची सोय झाली तर आम्हाला सकाळी लवकर उठून हरिश्चंद्रगडावर जाणं जास्त सोयीचं होतं. त्या दृष्टीनं आम्ही राजूरमध्ये आलो. आता अनोळखी ठिकाणी अचानक लोकांना राहायला देणार का असं कसं विचारणार. तर आम्हाला तिथं तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी शासकीय विश्रामगृहाचा बोर्ड दिसला. मी आणि माझा एक सहकारी होता, आम्ही दोघं तिथं गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की राहायला जागा पाहिजे. तर मधुकरराव पिचड हे आपले आदिवासी मंत्री होते, त्यांचंच हे गाव आहे, त्यामुळं विश्रामगृह चांगलं होतं. पण त्यांनी सांगितलं की एक्झिक्युटिव्ह बुकिंग करायला लागेल आणि 1500 रुपये तुम्हाला खर्च येईल. पण आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही असे एवढ्या लांबून आलो आहे आणि फक्त गड किल्ले बघण्यासाठी आलो आहे, तेव्हा तिथल्या व्यक्तींनी फक्त नॉमिनल 100 रुपये घेऊन आम्हाला तो AC सूट वापरायला दिला. फक्त इतकंच सांगितलं की बाहेर कोणाला सांगू नका. पण त्यांनी इतकी मदत केली आणि सकाळी आम्हाला पाण्याच्या बाटल्यासुद्धा त्यांनी भरून दिल्या आणि त्यांना ते खूप कौतुक वाटलं. म्हणजे जर मनापासून आपण फिरत असू आणि आपली जर मनातल्या इच्छा जर तीव्र असतील तर आजही मदत करायला माणसं येतात, हे नक्की. काका, मला या चर्चेमध्ये पुढे असं तुम्हाला विचारायचं आहे की काही गड किल्ले तुम्ही आधी पाहिले असतील आणि तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर म्हणा निवृत्तीनंतर परत तुम्ही ते गड किल्ले आणखीन एकदा पाहायला गेला असाल. बऱ्याचदा हे असं आपण करतो की दुसऱ्यांदा एखादा गड दुसऱ्या तिसऱ्यांदा बघायला जातो, जसं रायगडावर बऱ्याचदा लोक जातात. तर तुम्हाला त्या 30-40 वर्षापूर्वीचे गड किल्ल्यावरच्या वास्तू आणि आज जर तुम्ही फिरायला गेला तर आज दिसणाऱ्या वास्तू ह्यामध्ये तुमचं काय निरीक्षण आहे? म्हणजे तुम्हाला काही बदल झालेले दिसतात, चांगले आहेत, वाईट आहेत, काय मत आहे तुमचं? हां, तर माझं ट्रेकिंगचं असा फरक झाला. मी पूर्वी सुरुवातीला आम्ही ग्रुपबरोबर ट्रेकिंग करत होतो आणि ग्रुपबरोबर ट्रेकिंग करत असताना काय व्हायचं की वर्षातून 1-2-3च आणि मी ज्यावेळेला दुर्ग भ्रमंतीला सुरुवात केली आणि जसं जसं मला गड किल्ल्यांच्या बाबतीत इंटरेस्ट वाढला, सह्याद्रीबद्दल इंटरेस्ट वाढला, सह्याद्रीबद्दल प्रेम वाटलं, सह्याद्रीच्या गड किल्ल्याबद्दल प्रेम वाटायलं, तसं मी त्यावेळेला ठरवलं की काय वाटेल ते झालं तर आपण सह्याद्रीतले सगळे गड किल्ले पाहायचेच पाहिजे. आणि मग पुढे ज्यावेळेला माझा आमच्या सहकाऱ्यांचा म्हणजे जे ग्रुप होते त्यातली संख्या कमी व्हायला लागली, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की बहुतेक आपल्याला भविष्यात आपल्याला एकट्याला ट्रेक करायची पाळी येणार. मग त्यावेळेला ही माझ्या लक्षात आल्याबरोबर मी 2000 सालीपर्यंत जे ग्रुपबरोबर ट्रेकिंग करत होतो ते मी तसेच चालू ठेवले. पण त्याच्याबरोबर आपण सेपरेट एकट्याने ट्रेकिंगला जायची तयारी करायची. म्हणजे एकदम जायचं न समजा कुठल्या जर नवीन ठिकाण गेलो आणि तिथे काही वाईट जर अनुभव आला तर आपलं ट्रेकिंग थांबता कामा नये हे मी त्यावेळेला ठरवलं. आणि 2000 सालापासून 2012 सालापर्यंत मी ग्रुपबरोबर केलेले ट्रेकच पुन्हा परत एकट्यानं ट्रेक केले. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष मी जे ग्रुपबरोबर ट्रेक केले होते, किल्ले बघितलेले होते, असे सगळे किल्ले बघत राहिलो. म्हणजे माझं रिपिटेशन तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी वासोटा जे जुने गड किल्ले आहेत ते जवळजवळ 5-6 वेळा, 8 वेळा, 10 वेळा, 12 वेळा असे एवढ्या वेळा मी किल्ले पाहिलेले आहेत. आणि असं ज्या वेळेला मी किल्ले पाहिले आणि मग मी 2012 साली एकट्यानं ट्रेकिंग करायचा प्रयत्न केला. आता ह्यानं सांगितलं अमितनं की आम्ही मोटरसायकलनं गेलो. तर 2009 साली मी काय केलं तर माझ्या मित्राला घेऊन एकदा नाशिकला गेलो होतो. तर नाशिकला गेल्यानंतर माझ्या काय लक्षात आलं की तिथल्या गड किल्ल्यांच्या पायथ्याला
बहुतेक सर्व गड किल्ल्यांच्या पायथ्याला रस्ते आहेत आणि त्या रस्त्याला गाड्या पण आहेत भरपूर. पण व्हायचं काय, त्या गाड्यांचं वाट बघण्यातच आमचा सगळा वेळ जायचा. ते मांगी तुंगी तिथला साल्हेर मुल्हेर तिथलं एक 3 दिवसाचा आम्ही ते 7 किल्ले पाहिले होते. तर त्या वाट बघण्यातच आमचा बराचसाच वेळ गेला. मग मी त्यावेळेला ठरवलं होतं की ज्यावेळेला आपण नाशिकच्या भागात यायचं आहे त्यावेळेला आपण स्वतःची मोटरसायकल घेऊन यायचं. आणि मग त्याच्यानंतर मी जे नाशिकचे ट्रेक केले ते सगळे मोटरसायकलनं केले. नंतर त्यावेळेला मी 15 दिवसाचा एक ट्रेक केला नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात. त्यावेळेला मी एका ट्रेकमध्ये 27 किल्ले पाहिले. नंतर अजून एकदा ट्रेक केला, तो 15 दिवसामध्ये 23 किल्ले. नंतर इतर वेळेला मी सगळा दक्षिण भारतसुद्धा एकटानेच फिरलो. रायगड वगैरे हे जे किल्ले आहेत, कोकण वगैरे हे सगळे किल्ले 5, 10, 15 असे जे होतील तसे केले. आणि मोटरसायकलनं ट्रेक करणं आणि रेग्युलर ट्रेक करण्यात खूप फरक आहे. तर आत्ता जो मला अमितनं जो प्रश्न विचारला की तेव्हातनी आता काय फरक झाला आहे, तर तेव्हातनी आता खूप फरक झाला आहे. तर काय झालं आहे की त्यावेळेला जे झाडाझुडपात जे किल्ल्यांच्या वास्तू होत्या त्यात आता बऱ्यापैकी त्याचं संवर्धन चाललं आहे. एक चांगली गोष्ट आहे की आत्ताची पिढी गडकिल्ल्यांच्या बाबतीत अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांना संवर्धन करतायत. बरेच लोक गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखलं याबद्दल अतिशय जागरूक आहेत. तर ह्या चांगल्या गोष्टी झाल्या. आमच्या वेळेला हे असं काही नव्हतं, म्हणजे ट्रेकर्सच मिळत नव्हतं. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आता संवर्धनाच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी चांगल्या रस्ते व्हायला लागले आहेत. किंवा आता प्रतापगडला एक अफजल बुरुज आहे, तिथलं उत्खनन करून ते माती वगैरे काढले. तर आता बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत, त्या उत्खनन करून त्यातले माती काढली जात आहे. असे संवर्धनांची कामं खूप चालल्यामुळं तेव्हातनी आता खूप फरक झाला आहे. तर तो आता जसं आपण फिरत जाऊ तसा हा फरक मला आता जाणवतो. त्यावेळेला मी जे सुरुवातीला जे गड केले, कारण बरेच मी महाराष्ट्रातले बरेच किल्ले रिपीट केले. तर ज्यावेळेला दरवेळेला दुसऱ्या वेळेला जाईल त्यावेळेला खूप फरक झालेला मला जाणवतो. काकांनी आत्ता आपल्याला त्यांच्या वेळेस आणि आजच्या काळातल्या गडांच्या मधल्या किंवा आसपासच्या बाजूच्या ज्या विकासाची कामं झालेली आहेत त्याबद्दल माहिती दिली. सुदैवानं मला आनंद वाटला ऐकतानाच की जुन्या पिढीतल्या लोकांच्या प्रमाणात तक्रारीचा फारसा सूर नाही आहे काकांचा. पण मला एक यामध्ये निरीक्षण नोंदवावं वाटतं. काका कदाचित त्याच्याशी सहमत असतील. आज आपण शिवजयंती साजरी करतोय. खूप मोठ्या प्रमाणात तरुण मंडळं यामध्ये सहभागी होतात. पण यामध्ये शक्यतो शहरामध्ये एखाद्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आपण एकत्र जमून किंवा एखादी मिरवणूक काढून किंवा एखादा मोठं स्टेजवर कार्यक्रम करून ह्या शिवजयंती साजऱ्या करतो. पण मी आजच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की यातली अगदी 10% लोक जरी आसपासच्या गडांच्यावर फिरायला गेले आणि त्या दिवशी त्या गड संवर्धन म्हणजे काय, तर त्या वास्तूची एक पावित्र्य टिकवून ठेवणं गरजेचं असतं, ज्यामध्ये स्वच्छता आली. आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे काही पाण्याची टाकं असतात, ती घाण झालेली असतात. बरेच लोक येऊन प्लास्टिकचा तिथं कचरा केलेला असतो. हे जर आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून न राहता, म्हणजे सरकार म्हणजे आपणच असतो, तर त्याऐवजी आपल्यातल्याच 10% लोकांनी जरी गड किल्ल्यांच्यावर जाऊन ह्या सगळ्या मोहिमा राबवल्या आणि ह्या अधिकृतपणे किंवा योग्य मार्गदर्शनाखाली राबवणं ही गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की संवर्धनाचं एक नाव दिलं जातं, पण चढाओढीनं तिथं स्पर्धा लागते. एखादाच गड किल्ला असतो, जसं वसईचा एक किल्ला आहे, तिथं इतकी स्पर्धा लागते आणि प्रत्येकजण जाऊन नवीन काहीतरी करतो, पण त्यामुळं मूळ वास्तूचं जे रूप आहे ते पण बदलता कामा नये. मी काय पुरातत्व खात्याचा अधिकारी किंवा त्यातला तज्ज्ञ नाही, पण माझं जेवढं वाचन आहे त्यानुसार मला असं वाटतं की एखाद्या वास्तूचं संवर्धन जर करायचं असेल तर ती वास्तू ज्या मूळ स्वरूपात होती त्याच प्रकारचं त्याचं संवर्धन झालं पाहिजे. म्हणजे त्यावेळेच्या दगडी तटबंदी असतील आणि आज जर आपण सिमेंटच्या उभ्या केल्या तर त्या वास्तूचं त्याला संवर्धन म्हणता येत नाही. हा एक वेगळ्या दृष्टीनं म्हणजे ती वास्तू आपण खराबच करतोय असं मला वाटतं. जसं आम्ही मागे अपरिचित पन्हाळ्याच्या कार्यक्रमासाठी यस न्यूजच्या टीमबरोबर गेलो आणि दुर्दैवानं आम्हाला असं बघायला मिळालं की पावनगडाकडे जाणारा जो एक रस्ता आहे आणि तिथं पराशर आश्रम आहे, तिथं गुहा आहेत, त्या 5 खणी असलेल्या गुहा आहेत. पण दुर्दैवानं तिथं आम्ही जाईपर्यंत 2-3 दिवसातच कोणीतरी दरवाजा आणि कुलूप लावून तिथं सिमेंटचं बांधकाम करून ठेवलं होतं. त्यांचा हेतू कदाचित चांगला असेल की या गुहांचा वापर चुकीच्या कामासाठी होऊ नये म्हणून, पण ही संवर्धनाची प्रक्रिया नाही. याच्यामध्ये तुम्ही पुरातत्व खात्याला विश्वासात घेऊन किंवा मार्गदर्शन योग्य माणसांचं घेऊन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे.
काका तुम्ही आत्ता आपल्याला तुमच्या काळाबद्दल आणि तुम्ही पाहिलेल्या वास्तूंच्याबद्दल माहिती दिली. मला असं पुढे विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा गड किल्ले फिरायला जायचा किंवा आज आपण बरेच लोक गड किल्ले फिरायला जाताना बघतो, तुम्ही जर शनिवार रविवारी पेपरला फोटो पाहिले किंवा फेसबुकवर जर फोटो पाहिले किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती, तर इतकी गर्दी होते तिथं की बऱ्याचदा हरिहरगडासारखा गड असेल, रायगडासारखा गड असेल, सिंहगडासारखा गड असेल, तर तिथं लोकांना वर खाली यायला पण जागा उरत नाही, इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी होते. आणि काही गड असे आहेत म्हणजे जवळपास एक 50% जास्त गड असे असतील जिथं अदरवाईज पण कोण फिरकत नाही. तर तुम्ही जेव्हा फिरला त्यावेळी बऱ्याच अपरिचित असलेल्या किंवा कमी परिचित असलेल्या गडांना नक्कीच भेटी दिल्या असतील. तर मी याच्याबद्दलचे माझे 1-2 अनुभव सांगणार आहे, पण तुम्ही जर अशा गड किल्ल्यांना भेटी दिल्या असतील तर तुमचे अनुभव कसे आहेत किंवा तुम्हाला त्या किल्ल्यांवर फिरताना आणि गर्दीच्या किल्ल्यांवर फिरताना वेगळा काय फरक जाणवतो का? हा, खूप फरक जाणवतो. कारण गर्दीच्या ठिकाणी काय झालं आहे, हौसे नवसे गवशांची गर्दी खूप झाली. त्यामुळे काय जो खरा इंटरेस्टेड आहे ती लोक जनरली ह्या शनिवार रविवारच्या सुट्टीला जनरली जायला बघत नाही. शनिवार रविवार आम्ही तरी असंच करतो, शनिवार रविवार अवॉइड करायचं आणि राहिलेल्या पिरियडला तो गड किल्ला फिरायचा. म्हणजे तिथल्या सगळ्या वास्तू, तिथला सर्व गड, तो सगळा परिसर सगळं पाहायला मिळतं, निवांतपणा अनुभवता येतो आहे. तर हा प्रत्येकाचा कसा आहे, नुसतं गर्दी करून गोंगाट करून हे करून गड किल्ल्यांचं पावित्र्य राखलं जात नाही किंवा त्याची माहिती आपणाला परफेक्ट होत नाही. तर त्यासाठी निव्वळ गर्दीत नाही, अपरिचित म्हणजे कसं आहे, हल्ली आता अपरिचित गड किल्ले आता राहिले नाहीत. कारण कसं झालं आहे की प्रत्येक लोकांनी तेव्हा पुस्तक लिहिलेले आहेत आणि त्यामुळे जवळजवळ सर्व किल्ले आता परिचितच झाले आहेत. पण त्या बऱ्याच लोकांना काय असतं की हरिहर नाशिक काढलं की हरिहरला जायचं, इकडं रायगड म्हटलं की रायगडला जायचं, इकडं राजगड म्हटलं की रायगड. तर असं जे मोजके महत्त्वाचे गड किल्ले आहे तिकडंच ओघ. आणि सगळ्यांच्या आता मध्ये हरिश्चंद्रगडावर तर एकदा आम्ही गेलो होतो, तर जवळजवळ 500 मुलं आणि सहली आलेली 31 डिसेंबरच्या निमित्ताने येत होते. त्यावेळेचा 31 डिसेंबर वेगळा होता. पण हल्ली असं व्हायला लागलं की लोक सहली वगैरे काढायच्या त्या अशा एवढ्या काढायच्या की तिथं त्यांना धड त्या किल्ल्याचा अनुभव घ्या. खरं गड किल्ल्यात ट्रेकिंग करताना आपण त्या गड किल्ल्याची माहिती तर घ्यायलाच पाहिजे, पण त्या ट्रेकिंगमध्ये आपल्याला आनंद आला पाहिजे की या तिथल्या वास्तू आपण बघितल्या पाहिजे, तिथल्या वास्तूचं काय महत्त्व आहे, भौगोलिक परिस्थिती काय, बऱ्याच गोष्टी आपल्याला पक्षी निरीक्षण करता येतं आहे, प्राणी निरीक्षण करता येतं आहे, ग्रहताऱ्यांचं निरीक्षण, बऱ्याच गोष्टी आपल्याला जंगल भ्रमंतीबद्दल आपल्याला माहिती घेत आहेत, तिथल्या वनस्पतीबद्दल माहिती घेत आहे. तर अशा ज्या ज्या वस्तू तिथल्या त्याचा आनंद घ्यायला आपण शिकला पाहिजे. निवळ जायचं गड किल्ल्याकडं फिरकायचं म्हणजे निवळ आनंद सोडून बाकीचं काय करण्याचं हे न करता त्यात आनंद कसा घेता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त गड किल्ल्यांचं पावित्र्य आपण कसं टिकवता येईल हे सगळं जपून हा गड किल्ल्यांचा आनंद घ्यायला पाहिजे. काकांनी एकदम बरोबर सांगितले आणि माझ्या मनातलं जे 2-3 शब्द होते ते त्यांनी न सांगताच किंवा आमच्याशी चर्चा व्हायच्या आधीसुद्धा हे उच्चारलेले आहेत की ते म्हणाले शनिवार रविवारी आम्ही जात नाही. अगदी काकांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे. मी पण शनिवार रविवारी हल्लीच्या काळात ट्रेकिंगला जायचं पूर्ण बंद केलेलं आहे. कमी माहितीतला गड असेल तर मग एखाद्या रविवारी आपण जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद घेणं, जे काकांनी सांगितलं ते अतिशय व्यवस्थित त्यांनी सांगितलं आहे. आम्ही जी ही संकल्पना राबवायचा प्रयत्न करतो आहे की दुर्ग साक्षरता, म्हणजे आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही फक्त एखाद्या मॉलमध्ये फिरायला गेल्यासारखं गड किल्ल्यावर फिरायला जाऊ नका. एखादा गड किंवा किल्ला ह्यामध्ये इतक्या गोष्टी असतात. म्हणजे रायगडावर इतकी मोठी पुस्तकं लिहिलेली आहेत. माझ्याकडे एक 450-500 पानाचं पुस्तक आहे फक्त रायगडाबद्दल लिहिलेलं आहे. आपल्याला काकांनी सांगितल्याप्रमाणे फक्त वास्तू किंवा एक डोंगर अशा पद्धतीनं गड पाहायचे नसतात. त्यामागचा भूगोल आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, त्यामागचा इतिहास माहिती पाहिजे, एखादी वास्तू त्याच गडावर का आहे किंवा त्या गडाचं वैशिष्ट्य काय आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मी अपरिचित गडाबद्दल काकांना विचारलं तर त्यांच्या उत्तराप्रमाणे की हल्ली लोकांना माहीत नाहीत असे गड नाहीत. हे बरोबर आहे, लोकांना माहिती नाहीत असे गड उरलेले नाहीत, पण अजून पण कमी पर्यटनाला जाणारे गड भरपूर आहेत. जसं टकमक म्हणलं की आपल्याला रायगड आठवतो, रायगडावरचा टकमक टोक आठवतं, पण टकमक गड असा एक वेगळा गड महाराजांच्या राज्यामध्ये होता हे बऱ्याच जणांना माहिती नाही. पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई अहमदाबाद हायवेपासून अगदी 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये हा गड आहे. तर किंवा पालघरमध्ये गंभीरगड हा एक गड आहे.
भोपटगड नावाचा गड आहे. मी दुर्दैवानं मला असं सांगायला वाटतंय काका, मी हल्ली 2017-18मध्ये हे गड फिरलेलो आहे, पण 2-3 गडावर मी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथं आपण जर गेलो तिथं विचारायला लोकांना की हा गड कुठं आहे, भूपटगडात तर असं झालं की गडाच्या खाली उभारलेली माणसं मला म्हणत होती अशा काही पद्धतीचा गड इथं काय नाही आहे किंवा अशी वास्तूच नाही. तर आहेत अजून अपरिचित दुर्ग आहेत आणि फक्त एवढंच आहे की तुम्ही खरेखुरे दुर्गप्रेमी आहेत की नाही ते जर तुम्हाला स्वतःला चेक करायचं असेल तर मग तुम्हाला या अपरिचित गडातले किती गड माहिती आहे याचा तुम्ही स्वतः विचार करा. ह्या गडांच्याबद्दल माहिती देतानाच ही एक ट्रेकिंग ही फक्त काय वास्तू बघण्याची स्पर्धा नसते. तुमचं शारीरिक क्षमता तिथं पणाला लागते, मानसिक कणखरपणा पणाला लागतो, तुमची निरीक्षण करण्याची क्षमता, तुमची एखाद्या संकटाला सामोरे जाण्याची क्षमता, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची तुमची असलेली वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टींचा इथं कस लागत असतो. अपरिचित गडाच्या निमित्तानं मी काकांना पुढे असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही एकट्यानं पर्यटन करायला चालू केल्यानंतर तुम्हाला कधी असे वाईट प्रसंग म्हणजे एखादा जीवघेणा प्रसंग तुमच्यावरती आला आहे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी अचानक काही संकट आलं आहे, अशा काही तुमच्या आयुष्यात गोष्टी या संदर्भाने घडलेल्या आहेत का? तर मी ग्रुपबरोबर पण आणि एकट्यानं ट्रेक केले. एकट्यानं ट्रेक केल्यामध्ये म्हणजे सोलो ट्रेक आत्ताची मुलं त्याला सोलो ट्रेक म्हणतात. मी 2000 सालापासून चालू केला होता. तर आजपर्यंत मला ग्रुपबरोबर माझ्या जवळजवळ 300-350 ट्रेक्स झाल्या. म्हणजे किल्ले तर मी काही मोजू शकत नाही एवढे ट्रेक्स केले. पण ह्यामध्ये कधी मला म्हणजे कुठल्या प्राण्यांच्याकडे किंवा प्राणांतिक असा कुठला हल्ला झाला आहे किंवा असं कधीही झालं नाही. एकट्यानंसुद्धा असं कधी घडलं नाही. कारण असा कसा असतं की एक तर मला जंगलची सायकॉलॉजी माहीत असल्यामुळं आपली चाऊल प्राण्यांना आपल्या अगोदर लागत असते आणि जर तो प्राणी आपल्या जवळ येतो याचा अर्थ तुम्ही बेसावध आहेत. म्हणजे तुम्ही बेसावध असल्याखेरीज तुमच्यावर तर कुठलंही संकट येऊ शकत नाही. तसंच तुम्ही गड किल्ल्यात आता चिकार ठिकाणी अवघड ठिकाणी जायचं असतं. गड किल्ल्यात शेवटचा स्टेप असतो त्यावेळेला धक्का लागायची शक्यता असते किंवा आपल्या पाठीवरलं हॅवरसॅक असते ती बाजूच्या कड्याला ढकलून असं ढकलल्यासारखं होतं आहे. तर ह्या गोष्टीत तुम्ही कॉशियस अतिशय असलं पाहिजे आणि जर तुम्ही त्या बाबतीत कॉशियस पहिल्यापासून असला तर तुमच्या शरीराला तशी सवय व्हायला पाहिजे. तुमच्या नुसतं शरीर असं तुमची सगळी पंचेंद्रिय त्या ह्याच्यात हे व्हायला पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजेत. तर त्याबद्दल मी अनुभव सांगतो. मला साधारण वाटतं आहे वाळणकोणचा डोह माझ्या एका ग्रुपला घेऊन मी गेलो होतो एका ट्रेकला. तर त्यावेळेला काय झालं होतं तर त्यावेळेला मी 31 डिसेंबर गाडीवरून करायचं म्हणजे सुमो होती आमच्या एका मित्राची आणि आम्ही 8 जण त्यावेळेला टेंट घेऊन त्या ट्रेकला जायचं. तर त्यावेळेला काय व्हायचं आम्ही एकदा त्या ट्रेकला गेलो आणि त्या वाळणकोणच्या डोह आम्ही बघितला आणि दुसऱ्या दिवशी तिथं आम्ही काय केलं आमचा टेंट होता एक नदीचं ते काळ नदी आहे त्या काळ नदीचं थोडंसं पाणी बघितलं आणि त्याच्या बाजूला एक चांगली अशी जागा होती तिथं आम्ही टेंट मारला. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला काय करायचं होतं की तो लिंगाणा किल्ला आम्हाला बघायला जायचं होतं. मग सकाळी आम्ही काय केलं त्या दिवशी रात्री राहिलो आणि सकाळी उठल्यावर तर तिथं 8 जण होतो तर 8 जण पण म्हटलं आम्ही लिंगाणा बघायला येणार. मग आता तिथं हॅवरसॅक कसा ठेवणार. मग आम्ही काय म्हटलं तुम्ही हॅवरसॅक सगळ्यांनी पॅक करा गाडीत घालून आपण घेऊन जाऊया. पाणे गावापर्यंत गाडी जाते तिथंपर्यंत जाऊन आम्हाला फक्त ते लिंगण माची चढून लिंगाणा बघून यायचं होतं. सकाळी मग आम्ही सगळ्या हॅवरसॅक भरल्या आणि त्या गाडीजवळ गेलो. गाडी 50 फुटाचा रस्त्याच्या फक्त पलीकडे होतं. तिथं गेलो तर आमच्या गाडीचं एक चाक पंक्चर झालं होतं. आता गाडीचं पंक्चर मी तिथून आम्हाला महाडला जायला पाहिजे आणि महाडला जाऊन येऊन ते पंक्चर काढायला लागणार होतं. म्हणजे आमचा तो ट्रेक त्या दिवशी होणार नव्हता. मग आम्ही काय म्हटलं आता काही इलाज नाही आपण काय करूया हॅवरसॅक गाडीमध्ये ठेवलं तशाच राहू त्या गाडी आम्ही पॅक केली आणि चालत आम्ही पाण्याला गेलो. तिथनं पुढं मग लिंगाण्याला गेलो. आमचा बराच वेळ गेला आणि खूप अंधार झाला आणि त्यातला आमच्यात एक हे होता तर त्याला जरा त्रास झाला म्हणजे त्याला चालायला ना. मग परत आम्ही त्या पाणे गावात आल्यावर तर त्याला मोटरसायकल किंवा बैलगाडी काय मिळते का बैठलं तर ती पण काय मिळाला. मग आम्हाला परत कसं रात्रीला परत येऊन स्वयंपाक करून जेवून करायचं होतं त्यामुळे रात्र जाणार आणि त्याला तर चालवत नव्हतं. मग त्याबरोबर काय करा आम्ही 2 लोकं ठेवली आणि बाकीचं आम्ही 5-6 जण आम्ही पुढं आल्यावर तर तिथं काय कुठल्याही कामामध्ये मी पुढं असतो. गाडीचं लॉक काढलं आणि सगळ्या हॅवरसॅक काढून सगळ्यांना हातात दिल्या आणि तुम्ही पलीकडे जावा म्हणून तिथं ठेवून यायला सांगितलं. एक ट्रिप ठेवून आली आणि दुसऱ्या वेळेला माझी हॅवरसॅकला बाजूच्या याला बॅटरी असायची ती हॅवरसॅक मी बाजूला काढली आणि दुसरी घेऊन आम्ही शेवटचे ट्रिप घेऊन निघालो. तर तिथं गेल्यानंतर एक फुसकारल्याचा आवाज आला मला
आणि मी माझ्या बाजूला एक माझे मित्र होते शिवाजीराव म्हटलं माझी बॅटरी काढा, इथं साप आहे. आणि काढून बघतो तर तिथं खरंच ते फुरसं होतं. तर ते फुरसाचा याच्या अगोदर मी कधी आवाज ऐकला नव्हता, म्हणजे मला माहीत पण नव्हतं. पण निसर्गात असा वेगळा आवाज काय झाला, माझं कान एवढं सेन्सिटिव्ह आहे की जरा बारीकसा जरी आवाज वेगळा झाला तर तो मला जाणवतो. नजरेचं एक पान जरी जंगलातून निघालं, पान जरी पडलं तर ते मला जाणवतं इथं काहीतरी हालचाल झाल्या. तर एवढं आपले सगळे सेन्सिटिव्ह आपलं शरीर व्हायला लागतं. आणि मग तो आम्ही साप बघितला, तिथं आम्हाला राहायचं होतं. मग जे लोक करतात त्याचं आम्हाला करणं भाग पडलं. आम्ही ते झालं, पुढचं झालं. तर माझ्या अगोदर ग्रुप केलं त्यावेळेलाही ते फुसकरलं असणार, पण त्या बाकीच्या मित्रांच्या कुणालासुद्धा कळालं नाही. पण मी ज्यावेळेला गेलो तेव्हा मला जाणवलं. तर एवढं आपली बॉडी तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपण ते खरं निसर्गाशी एकरूप चालू आहे आणि तेवढं आपण सेन्सिटिव्ह झालो आहे असं होतं. काकांनी अगदी बरोबर सांगितलं आहे की खरंच हा सगळ्याच दुर्ग भ्रमंती करणाऱ्या लोकांचा अनुभव असेल की ही एक जसं व्यसन लागतं माणसाला एखाद्या गोष्टीचं, चांगली व्यसनामध्ये वाचनाचं व्यसन आहे, त्याप्रमाणे दुर्ग भ्रमंतीचं व्यसन आहे. तुम्ही 1-2 ट्रेक केले की तुम्हाला ती आवडच लागून जाते. आणि मी खरं तर काकांनी सांगितलं की त्यांना असे पंचेंद्रिय त्यांची इतकी शार्प झालेली आहेत की ह्या गोष्टी जाणवतात. आणि मी सुद्धा असे अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कल्पना जेव्हा केलेली नसते अशा वेळीसुद्धा, अशा ठिकाणीसुद्धा एखादा अवघड प्रसंग येतो. अगदी एक 5-6 वेळा मी स्वतः जीवघेण्या प्रसंगातून वाचलेलो आहे. आणि कसं असतं, मी एक डॉक्टर आहे, तर दुर्घटना ही अचानकच घडत असते. त्याला काही बेस असायलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तर एकदा आम्ही गोरखगड हा महाराष्ट्रातला अतिशय अवघड गडांपैकी एक गड आहे आणि त्याच्या शेवटच्या टोकावर जवळपास 80 ते 85 डिग्रीमध्ये इन्क्लिनेशन आहे त्या गडाचं. तर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही रस्ता शोधत असताना माझ्या डोक्यावरती कॅप होती उन्हामुळं, आणि अचानक वर काहीतरी सळसळल्याचा आवाज आला. पण कदाचित झाडाचं पान असेल असं वाटलं, कारण ते इतकं दगड तापलेले होते की तिथं आम्हाला पाणी ओतल्याशिवाय हातही ठेवता येत नव्हते. त्या ठिकाणी दुसरा कुठला प्राणी येईल अशी कल्पना आमच्या डोक्यात नव्हती. पण 1-2-2.5 फुटाचा नाग वरून अक्षरशः माझ्या टोपीवर कोसळला. माझ्याबरोबर माझे सहकारी होते हरिश्चंद्र हारड नावाचे, आणि माझ्या कॅपवरून तो माझ्या पायात पडला. पण मी अलर्ट झालो होतो, त्याच्यामुळं मला संरक्षण करता आलं म्हणा, किंवा ते एक रिफ्लेक्सेस असतात आपले. आणि फार तर मला सापांची भीती काही फारशी वाटत नाही. पण अशा दुर्गम ठिकाणी थोडं हे जीवघेणा ठरू शकतं, म्हणजे रिस्की आहे. आपण स्वतः जरी डॉक्टर असलो तरी तिथून एखाद्या हॉस्पिटलला येणं आणि मग तिथं योग्य उपचार मिळणं ह्या अवघड गोष्टी असतात. आणि कधीकधी असे प्राणी असतात की जे आपल्याला वाटतं की हल्ला करणार नाहीत, पण ते कधीकधी अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं. मलंगगडावरती बऱ्याच गोष्टींसाठी मलंगगड फेमस आहे. हा ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातला एक अवघड गड आहे. आणि मलंगगडाच्या आसपास 2-3 मोठे गड आहेत, जसं ताहुली गड आहे. आणि बघितलं पर्सनली तर मला हा एक आवडणारा गड आहे, कारण तिथं भूगोलाचं ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर गड असा उभा कापल्यासारखा दिसतो. आणि त्यात दगडांचे बरेच जे स्तर असतात, भौगोलिक स्तर आपण म्हणतो, जमिनीचे जे असतात ते आपल्याला बघायला मिळतात. त्या ठिकाणी अचानकपणे माकडांनी वरून सॅक आमच्या अंगावर फेकलेली आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे हा 2016-17 मधला प्रसंग आहे. त्यामध्ये आम्ही दरीत पडता पडता वाचलो होतो. तर नंतर चंदनवंदन गडावरती 2018च्या एप्रिल महिन्यात मी गेलो होतो. मी हा सोलो ट्रेक केला होता. मी जे काही 50 गड किल्ले पाहिलेत त्यातले जवळपास 45 मी एकट्याने पाहिलेले आहेत. तर हा चंदनवंदन गड जरी सातारा जिल्ह्यातला असला आणि फार दुर्गम मानत नसले तरी चंदनवरून वंदनगडावर किंवा वंदनवरून चंदनगडावर वरच्यावरच जर तुम्हाला जायचं असेल, म्हणजे तुमचं खालचं बेस विलेज न चेंज करता, तर ते थोडंसं कठीण आहे. अशा ठिकाणी तुम्ही एकटे असताना तुम्हाला एकतर ट्रेकिंगची चांगली माहिती हवी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स खूप लागतो अशा गोष्टींमध्ये. म्हणजे काका पण सहमत होतील की मानसिक कणखरपणा जो असतो, निर्णय घेण्याची जी क्षमता असते, ही अतिशय तुम्हाला व्यवस्थितच ठेवावी लागते, अन्यथा हे प्रसंग जीवावर बेतू शकतात. पण एकूणच काका सल्ला देतील किंवा मी पण हे एक मार्गदर्शनपर म्हणा किंवा एक सल्ल्याच्या स्वरूपात म्हणा की ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास येत नसेल त्या ठिकाणी शक्यतो जंगलामध्ये, पाण्यामध्ये, आगीमध्ये आणि डोंगरावरती या गोष्टी आपण करायला जाऊ नयेत. तुम्ही स्वतःची सगळी काळजी घेऊनच या ठिकाणी गेलं पाहिजे. तर याच संदर्भानं मी मुलाखत किंवा आपल्या चर्चा पुढे नेताना मला असं विचारायचं आहे
तुम्ही इतके गड किल्ले काका फिरलाय, पण तुम्हाला आवडणारा कुठला गड आहे, म्हणजे सर्वात जास्त आवडणारा कुठला गड आहे, किंवा असा गडांचा काही समूह असतात की जे आपल्याला सारखे सारखे पाहावे वाटतात किंवा सारखे सारखे आठवतात, तर असं काय तुमच्या मनामध्ये आहे का आवडते गड? माझा आवडता गड किल्ला म्हणजे रायगड. कारण रायगडचं मला एक 2 गोष्टी आवडतात. एक तर माझं सह्याद्रीवर प्रेम आहे आणि सह्याद्री गड किल्ल्यावरती प्रेम आहे. आणि दुसरं म्हणजे आता रायगडाचं सिलेक्शन छत्रपतींनी केलं आहे. आता त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. तर तो एक पॉईंट आहे. तर त्या रायगडावरच्या छत्रपतींच्या ज्या समाधी आहेत तिथून किंवा भवानी टोकावरून तिथून जे सह्याद्रीचं रूप जे तिकडे दिसतं एक भिंत असलेली लिंगाणेकडल्या बाजूला, तर ते मला खूप आवडतं. मी चिकार वेळा रायगडला गेलो की तिथे जाऊन एकटाच तो भाग म्हणजे सह्याद्रीचा न्याहाळीत असतो. त्यामुळे रायगड मला सगळ्यात जास्त आवडणारा गड किल्ला आहे. काकांनी त्यांच्या गड किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे, कोणता आवडतो. रायगड आवडणार नाही असा महाराष्ट्रवासी आपल्याला सापडणारच नाही. पण बरेच गड किल्ले असे असतात ज्यातली काही ठिकाणं अशी असतात की ती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. जसं हरिश्चंद्रगड जर तुम्ही पाहिला तर तिथला कोकणकडा जर तुम्ही आयुष्यात, म्हणजे प्रत्येक देशवासियानं एकदा तरी कोकणकडा बघावा अशी ती वास्तू किंवा नैसर्गिक रचना आहे. आणि तिथून त्या पुढं सह्याद्रीची जी मोठी डोंगर रांग लागते आणि त्यातले बरेच किल्ल्याचे तुम्हाला शिखरं दिसतात, तो पाहण्याचा, किंवा तिथं इंद्रवज्र दिसतो जो पहिल्यांदा इंग्रज अधिकाऱ्याला दिसला होता 1848 साली, तो इंद्रवज्र बघण्याचा जो अनुभव आहे हे प्रत्येक गडाचं असं वैशिष्ट्य राहतं. आम्ही जेव्हा चर्चा करतो आमच्या मित्रांच्या बरोबर, तेव्हा मलाही हा प्रश्न विचारला जातो की तुला कुठला गड आवडतो. तर मी खरंच कोल्हापूरचा असल्यामुळं आहे की नाही मला माहिती नाही, पण मला आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या गडांच्यामध्ये पन्हाळा खूप आवडतो. एक तर रायगड ही राजधानी जरी असली तरी पन्हाळा ही संभाजी महाराजांची सुद्धा राजधानी होती. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचं रायगडाखालोखाल जर सगळ्यात जास्त वास्तव्य कोणत्या गडावर राहिलं असेल तर ते पन्हाळगडावर राहिलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्याचे पहिले छत्रपतींचं पदस्पर्श तर झालाच पन्हाळ्याला, शिवाय जे दुसरे छत्रपती संभाजीराजे आहेत त्यांच्या आयुष्यातला बराच काळ हा पन्हाळ्यावर गेला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात पन्हाळा ही स्वराज्याची राजधानीसुद्धा होती. आपल्या आणि आदिलशाहीच्या ज्या मधला भूभाग आहे त्याचे जे एक बॉर्डर म्हणतो, सीमा म्हणतो, ती या पन्हाळ्याने शाबूत आपली राखली होती. अशाच पद्धतीनं मनोहर मनसंतोष गड आहे जो तुम्ही आंबोली घाटातून खाली गेल्यानंतर तुम्हाला पाहता येतो. मनोहरगड मनसंतोष गडावर सुद्धा मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा एकतर त्या मोठ्या वनदुर्ग आहेत म्हणता येईल आपल्याला. गिरिदुर्ग तर आहेतच, पण ते वनदुर्ग पण आहेत. पण त्या किल्ल्यावर सुद्धा महाराजांनी जवळपास 42 दिवस वास्तव्य केलेलं होतं. तर इतके दिवस महाराज विश्रांतीसाठी ज्या गडावर थांबतात तो गड कसा असेल हे बघण्याची उत्सुकता आपल्याला असते आणि मग तो आपल्या आवडीचा विषय होऊन जातो. या पद्धतीनं म्हणजे काकांनी जसं सांगितलं की गड हा म्हणजे काय फक्त एक वास्तू नाही. त्याच्याच पुढे मला हा चर्चेचा विषय नेताना मला असं म्हणायचं आहे की आमचा जो दुर्ग साक्षरता ही संकल्पना आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय काय सांगायचं आहे की तुम्ही इतिहास आणि दुर्ग हे तरी तुमच्या लक्षात आलंच, पण भूगोल आणि दुर्ग हे कसे काय एकमेकांशी संबंधित आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 21व्या शतकामध्ये जे मोठ्या स्तरावरच्या अभियांत्रिकी संस्था असतात त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दर्जाच्या राजस्थानमध्ये एक संस्था आहे. त्यामधल्या 2 अभियंत्यांनी जे एमटेक करत होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन, त्यातला एक महाराष्ट्रीयनच होता, एक उत्तर भारतीय, त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांची भौगोलिक रचना पश्चिम महाराष्ट्रातल्या पाहण्याचा प्रयत्न केला. आणखीन बऱ्याच असे तज्ज्ञ आहेत ज्यांनी ह्या गड किल्ल्यांचा भूगोलाच्या दृष्टीने अभ्यास केला आहे. तर मला एक सांगायला खूप आनंद होईल की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त सेनानी किंवा लढणारे किंवा राजे किंवा छत्रपती इतके नव्हते, तर भारताच्या इतिहासामध्ये जे इंडिजिनस किंग्ज म्हणतात, म्हणजे भारतातच जन्माला आलेले जे राजे आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत ज्यांनी भूगोलाचा खूप व्यवस्थित अभ्यास केला. आपण नेहमी म्हणतो की भारतीय आरमाराचे जनक हे शिवाजी महाराज आहेत, पण शिवाजी महाराजांना हे सुचलं कसं, किंवा महाराजांचं भूगोलाचं ज्ञान तेवढंच होतं का? तर मला असं सांगायला आवडेल, हे आपल्या लोकांना माहिती नाही आहे, हे आपण दुर्ग साक्षरतेच्या माध्यमातून सगळ्यांना कळणं गरजेचं आहे की जो नैऋत्य वायव्य मान्सून जो येतो त्याचा सगळ्यात साऊथ वेस्टर्न मान्सून म्हणतो
त्याचा सगळ्यात जास्त अभ्यास त्या काळात जर कोणाला असेल तर शिवाजी महाराजांना होता. आणि त्या मान्सूनच्या येण्याचा आणि जाण्याचा कालावधीचा अभ्यास करून त्यांच्या मोहिमा आखलेल्या असत. बऱ्याच जणांना असं वाटतं की महाराजांच्या मोहिमा पावसाळ्यात पूर्ण 4 महिने बंद होत्या, तर तसं काही नव्हतं. त्यामागं जे स्वॉट टेक्नॉलॉजी असते, म्हणजे आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेसेस काय आहेत, आपल्याला ऑर्गनायझेशन कुठं करायचं आणि आपल्याला थ्रेट्स कुणाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जो आधुनिक युद्धशास्त्रात अभ्यास केला जातो तो महाराजांनी भूगोलाच्या दृष्टीनं त्यावेळी केला होता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आरमार जर आहे आणि जो मान्सून आहे त्याबरोबरीनंच महाराष्ट्रातले जे घाट आहेत, महाराष्ट्रातला जो भूभाग मुख्यत्वे स्वराज्याच्या निर्मितीच्या काळात होता तो पश्चिम महाराष्ट्रातला होता आणि कोकणातला होता. तर याचे 3 मुख्य भाग पडतात. एक आहे कोकण भाग, दुसरा आहे घाटमाता जिथं आपले जिल्हे येतात, आणि तिसरा आहे प्लॅटू म्हणजे दख्खनचा भाग. तर हे जे घाट होते ते दख्खनचा भाग आणि कोकणाला जोडणारे भाग होते. आत्ताच्या काळातली कृषी अवस्था जर पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी पिकाचं चांगलं क्षेत्र आहे, पण त्या काळामध्ये पाण्याच्या व्यवस्था चांगल्या नसल्यामुळं जे काही अन्नधान्य पिकायचं ते मुख्यत्वे करून कोकणात पिकायचं, आणि महाराजांची जी युद्धभूमी होती ती दख्खनला होती. तर हे कसं मग मॅनेज करायचं, त्याच्यासाठी मग काय करता येईल, मग ह्या घाटांचा वापर झाला. आपल्या जर कडचे घाट तुम्ही अभ्यासले असतील, महाराष्ट्रातून गोव्यामध्ये जाणारे जे घाट आहेत किंवा कोकणात उतरणारे घाट आहेत, जसं गगनबावड्याचा घाट असेल, आंबा घाट असेल, फोंडा घाट असेल, तर ह्या घाटमात्याला महाराजांनी नेहमी गड किल्ले उभे केलेले आहेत. शत्रूच्या हालचाली तरी आहेतच, पण परकीय व्यापारी जे यायचे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या घाटमात्यांचा खूप उपयोग महाराजांनी केला होता. अगदी आपला आंबोलीचा जर घाट बघितला तर आंबोलीचा घाट हाच नारायणगड ह्या गडाला कापून उभा केलेला तो घाट आहे. त्याच्या पलीकडेच लगेच मनोहरगड, बनसंतोषगड आहेत जे मुख्यत्वे करून टेहळणीसाठी वापरले जायचे. तर हा भूगोलाचा जो अभ्यास आहे तो महाराजांनी त्या काळात एवढा जर केला असेल तर आजच्या काळातल्या भूगोल अभ्यासकांना तिथं बघायला किती वास्तू असतील, किती गोष्टी असतील हे आपल्या लक्षात येईल. तिसरी गोष्ट म्हणजे निसर्गशास्त्र. पन्हाळ्यासारखा किंवा कर्नाळ्यासारखा जर किल्ला पाहिला आपण, कर्नाळा हे तर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित झालेलं आहे, तिथं पक्ष्यांच्या खूप प्रजाती आहेत. प्रत्येकाला जरी कर्नाळ्याला जाणं शक्य नसेल तर कोल्हापूरकर पन्हाळ्याला जाऊ शकत नाहीत, असा एखादा आठवडा जाणं अवघड आहे. पन्हाळ्यावर सुद्धा वनस्पतींच्या जवळपास 250 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 80 प्रजाती आहेत. 80 प्रजाती ही खूप मोठी संख्या आहे, किंवा वनस्पतींच्या ज्या प्रजाती आहेत. आणि इथं सिवेटसारखे प्राणी आहेत. बरेच जण लोक पन्हाळ्यावर जातात, पण तिथल्या प्राणी, बिबट्या एखाद्या वेळेस दिसला तर ते कुठले तरी व्हिडिओ फॉरवर्ड करत राहतात, इथं बिबट्या दिसला, तिथं बिबट्या दिसला. पण बिबट्या हा काही एकमेव प्राणी नाही. जे सिवेट म्हणतो, कॉमन पाम सिवेट, एशियन पाम सिवेट, अशासारखे प्राणीसुद्धा पन्हाळ्यावर दिसतात. ह्यासाठी तुमची निरीक्षण वृत्ती चांगली पाहिजे, म्हणजे तिथं भेरली माडाची झाडं मोठ्या प्रमाणावर पन्हाळ्यावर तुम्हाला दिसतील. आणि ज्या ठिकाणी भेरली माडाचं झाडाचं अस्तित्व आहे तिथं शक्यतो हे सिवेट प्राणी दिसतात. तर गड किल्ले बघताना दुर्ग साक्षरतेमध्ये ह्या महत्त्वाच्या 3-4 गोष्टी आहेत. ह्या पक्षी आणि वनस्पतीबरोबरच प्राण्यांचं परीक्षण तुम्हाला करता येईल, तिथल्या मातीचं सखोल परीक्षण करता येईल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गड किल्ल्यांच्या अनुषंगाने येतात. हाच विषय मी आता आणखीन थोडा पुढे नेताना तुम्हाला काका मी असं विचारेन की तुम्ही जे गड किल्ले पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारी वास्तू कोणती आहे का? म्हणजे गड किल्ले तुम्ही सांगितलेलेच आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्यातला असा कुठला गड आहे का की जो तुम्हाला खूप जास्त आवडतो आणि तिथं सारखं जाणं तुम्हाला पसंत आहे? सगळ्यात जास्त म्हणजे मला पन्हाळाच आवडतो, कारण माझं गाव ज्योतिबा वाडी रत्नागिरी, आणि अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून मराठी शाळेत असल्यापासून आम्हाला पन्हाळ्याचं एवढं अट्रॅक्शन होतं की आम्ही दर आठवड्याला असं जायचं, आणि त्यामुळे खूप वेळा असं पन्हाळा पाहायचं. आणि पन्हाळ्याचं माझा क्युरियासिटी तेव्हा जी होती, जशी होती तसं आजसुद्धा मी जर पन्हाळ्याला गेलो तर कुठं त्या पिसाटेच्या बुरुजावर जाईन, कधी 3 दरवाजात जाईन, किंवा 4 दरवाजाचा पाडलेला भाग आहे तिथं जाईन. तर तिथं जाईन जे मी सुरुवातीला जसं बघत होतो ती क्युरिओसिटी माझ्याकडं अजून आहे. अजून मी तिथं गेलो तर तिथं गेलो की तिथलं त्या वास्तू बघायच्या. म्हणजे असं कधीच असं मला झालं नाही की पन्हाळा बघितला, मी 1000 वेळा पन्हाळा बघितला आहे आता काय बघायचं, असं मला कधीच होत नाही. तर आजसुद्धा गेलो तर ज्या मी सुरुवातीला पन्हाळा बघत होतो त्या सगळ्या व्ह्यूतनं आजसुद्धा गेलं तर मी पन्हाळा बघतो आहे, आणि मला पन्हाळा जास्त आवडतो कोल्हापूर जिल्ह्यातला. कोल्हापूर जिल्ह्यांच्या गडांचा विषय आत्ता निघालेलाच आहे. तर प्रेक्षकांच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे याची कल्पना नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 गड आहेत.
महाराष्ट्रातला नाशिकसारखा जिल्हा असेल किंवा रायगडसारखा जिल्हा असेल, या ठिकाणी जवळपास नाशिकमध्ये जवळपास 62 गड किल्ले आहेत, पण कोल्हापूरमध्ये 11 गड किल्ले आहेत. आपल्याला नेहमी पन्हाळा माहिती असतो, पण त्याच्या शेजारी उभा असलेला पावनगड फारसा कुणाला माहिती नाही आहे. आपल्याला शिवगड माहिती नसतो, आपल्याला मुडागड माहिती नसतो. किंवा आपण रांगण्याला जर गेलो तर रांगण्याच्या सुरुवातीला एक छोटं विष्णूचं मंदिर आहे. ह्या गोष्टी आपल्याला कधीच आपण बघत नाही. तर काकांनी जे सांगितलं की 10 वेळा गेला 50 वेळा गेला तरी तुमची जी क्युरिओसिटी असते ती सतत राहिली पाहिजे. मला या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडांच्याबद्दल मला आकर्षण खूपच आहे. म्हणजे मी बरेच गड किल्ले जरी पाहिले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातले काही गड किल्ले असे आहेत ज्यांच्याबद्दल खरंच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. म्हणजे जसं पन्हाळ्यावरचा 3 दरवाजा असेल, तिथं सोन्याची फुलं शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा गड तो जिंकल्यानंतर हिरोजी फर्जंदांनी त्यांच्यावर सोन्याचे फुलांची उधळण केली होती. तिथं तुम्ही जर कधी जाऊन उभारला शांतपणे आणि त्या प्रसंग जर आठवला तर फक्त कल्पना करून बघायची. कुठला तरी पिक्चरमध्ये दाखवल्यासारखे हे प्रसंग नसतात. हे प्रसंग तुमच्या अंगावर काटे आणणारे असतात. तिथं ते तुम्ही अनुभवू शकता. किंवा तुम्ही जर शिवगडावर गेला तर शिवगडावरती महाराष्ट्रात माझ्या मते एकमेव असा गड आहे जिथं त्या गडाच्या शेजारी एक धबधबा आहे, गडाचाच तो भाग आहे, आणि त्या धबधब्याच्या खाली कुंड बनवलेला आहे की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर पाणी लागलं तिथल्या गडावरच्या लोकांना त्या काळात तर त्याच्यासाठी पायपीट दूर होऊ नये म्हणून त्या धबधब्याच्या खाली अगदी कोरलेलं कुंड आहे, ही वास्तू आहे. किंवा तुम्ही रांगणा आणि पन्हाळा हे गड तुलनात्मकदृष्ट्या बघितला तर युद्धासाठी लागणारी जी रणमंडळ रचना असते की तुम्हाला 3 तटबंदींचं प्रोटेक्शन आहे, 3 तुम्हाला दरवाजांचं प्रोटेक्शन आहे, तर ह्या प्रकारच्या रचना तुम्हाला एकसारख्या असलेल्या दिसतील. अगदीच विचार करायला झाला तर काका मी तुम्हाला पुढे असं विचारेन की यातले काही गड किल्ले आहेत, जसं दौलताबादसारखा गड आहे तो मराठ्यांना कधी जिंकता आला नाही, किंवा जंजिरासारखा गड आहे तो आपल्या ताब्यात फारसा कधी, म्हणजे जंजिरा तर कधीच आला नाही. त्या राजांनी वापरलेले किंवा मुस्लिम राज्यकर्त्यांनी किंवा परकीय राज्यकर्त्यांनी वापरलेला गडाचा केलेला वापर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात ह्याच गडांचा केलेला वापर, ह्या वापरामध्ये तुम्हाला काही इतिहास जाणून घेताना काही वेगळेपण कधी जाणवलं का? म्हणजे छत्रपतींचे जे गड किल्ले त्यांनी जे वापरले ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे होतं. ते संरक्षण म्हणून बघितलं जायचं आणि बऱ्याचशाच भूभागावर आपला वर्चस्व राहिलं पाहिजे हा दृष्टिकोन मराठ्यांचा असायचा किंवा छत्रपतींचा असायचा. की जो मुस्लिमच्या त्यांना काय करतं, हा ती काय आपल्या ओरिजिन इथले नाहीच, बाहेरूनच आलेले, त्यांना फक्त आपला भूभाग कसा पुढं आपल्या ताब्यात राहील एवढंच बघितलं जायचं. बाकीचं काय असं एवढं डिटेल नाही सांगता येणार. हां, तर यात इतिहासाचा जर विचार आपण करायचा म्हणला तर त्याला फिजिकल जिओग्राफिक म्हणतात. की तुमच्या राज्याचा जो विस्तार करायचा असतो तो फक्त भौगोलिक क्षेत्रापुरता करायचा, ह्या पूर्वीच्या संकल्पना होत्या. पण जसजसं मानवजात आपली प्रगत होत गेली तसतशी यामध्ये फरक होत गेला. तर फक्त मोठं राज्य आहे तितक्यापुरतं मर्यादित न राहता ते राज्य चांगलं एक प्रशासन असलं पाहिजे, त्या ठिकाणी एक वेगळी चांगली रचना असली पाहिजे, ह्या गोष्टी च्या संकल्पना इव्हॉल्व होत गेल्या. मुस्लिम राज्यकर्ते किंवा परकीय आक्रमणं जे करणारे राज्य होते ते गडांचा उपयोग शक्यतो स्वतःच्या संरक्षणासाठी करायचे. पण महाराजांनी जे गडकिल्ले वापरले त्याचा उपयोग प्रजेच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात केला. दौलताबादसारखा अभेद्य किल्ला हा तिथल्या सल्तनतीतल्या लोकांनी हा नेहमी स्वतःच्या संरक्षणासाठी, जेव्हा जेव्हा दौलताबादवर हल्ले झाले तेव्हा तटबंदीच्या आत ते स्वतः जाऊन बसायचे आणि जनता मग लोकांच्या किंवा शत्रूच्या आक्रमणाला बळी पडायची. पण सुदैवानं महाराजांच्या स्वराज्यामध्ये अशी अवस्था नव्हती. जेव्हा जेव्हा आपल्या राज्यावर आक्रमणं झाली तेव्हा पहिलं प्रत्युत्तर देण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्या गड किल्ल्यावरच्या लोकांनी केलं. असं म्हणलं जातं की गडावरचा एक माणूस हा खाली उभ्या असलेल्या 100 माणसांच्या तोडीचा असतो. त्यामुळे गडावर जर 100 माणसं असतील तर खालच्या 10,000 लोकांचा मुकाबला करण्याची ताकद त्या गडामध्ये असते. हे सूत्र महाराजांनी ठामपणे आपल्या गड किल्ल्यांच्यावर राबवलं आणि त्यातूनच स्वराज्य आपलं मोठ्या प्रमाणात विकसित होत गेलं. ह्या गड किल्ल्यांच्यावरती महाराजांनी ज्या व्यवस्था केल्या होत्या त्याही अतिशय चांगल्या प्रकारच्या होत्या. म्हणजे कमीत कमी 4 मुख्य दर्जाचे अधिकारी त्या गडावर नेमलेले असायचे. किल्लेदार हा त्या गडाचा मुख्य असायचा. तिथले जे सुरनीस किंवा चिटणीस असतील त्यांच्याकडे ती रेकॉर्ड ठेवण्याच्या आसपासच्या भागाची ती व्यवस्था असायची. त्यांचे गुप्तहेर असायचे जे खालीपासून वरपर्यंत ज्या काही घटना घडतील त्या किल्लेदाराला कळवायचे. तर ह्या अशा अभेद्य रचना महाराजांनी करून ठेवल्या होत्या आणि ह्याचा अभ्यास आणखीन पुढे जाऊन आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. दुर्दैवानं आज शिवजयंतीचा आपण साजरी करताना माझ्या मनात एक सल कायम राहते
की काका तुम्हाला हे जाणवत असेल आणि ह्या प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडत असावा की इतिहासात जेवढ्या काही घटना घडल्या त्यांच्या बखरी लिहिल्या गेल्या, त्यांच्या चिटणीसी लिहिल्या गेल्या किंवा नंतरच्या लेखकांनी संशोधन केलं, पण शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा जो वाद आहे तो कायमचा राहिलेला आहे. आणि ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे ज्या माणसामुळं आपण आज आपलं अस्तित्व आहे असं का बरं होत असेल. म्हणजे मी आजच्या तरुण इतिहास संशोधकांना असं आव्हान करू इच्छितो. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही, मी डॉक्टर आहे. तर इतिहास तज्ज्ञ जे असतील त्यांनी याचा शोध एकदा घेऊन हा विषय मिटवून टाकावा की प्रत्येक वेळी 2-2, 3-3 वेळा आपण ज्या शिवजयंती साजऱ्या करतो त्या आपल्याकडं अगदी गड किल्ल्यावर घडलेल्या छोट्या छोट्या घटनांच्या तारखा आहेत. महाराजांच्या आयुष्यात किंवा औरंगजेबाच्या आयुष्यात, आदिलशहाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या तारखा आहेत. पण मग शिवजयंतीबद्दल आपले वाद का होतात. हा माझ्या मते एक दुर्ग साक्षरतेचा पुढचा भाग, शिवसाक्षरता असायला काय हरकत नाही. आणि याच्याबद्दल येणाऱ्या पिढीनं संशोधन करावं आणि इतिहासाला जेवढा उजाळा देता येईल, महापुरुषांची बदनामी थांबवून जेवढ्या गोष्टी करता येईल हे करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मी काकांना असं विचारू इच्छितो की शिवसाक्षरता आणि दुर्ग साक्षरता या दोन गोष्टींच्या संबंधाने ह्या तरुण पिढीला किंवा आजच्या आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय एक मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याचा प्रयत्न कराल. आजची पिढी आहे ही खूप सेन्सिटिव्ह आहे. मला त्याच्याबद्दल आदर वाटतो. तर जे आता ते गड किल्ल्याच्याबद्दल जे त्यांचं दुर्ग संवर्धन चाललं आहे, त्याची पावित्र्य राखण्याबद्दल चाललं आहे, तसंच छत्रपतींच्याबद्दल जे प्रेम आता दाखवतात हे त्यांच्या विचारावर तर कॉन्सन्ट्रेट करून त्यांचे विचार आत्मसात करून त्या दृष्टीनं पुढं गेलं पाहिजे असं सगळ्या पिढीने करावं. आणि त्यात ही पिढी अतिशय आघाडीवरती आहेत. तर त्यांच्याबद्दल मला असं जाणवतं की त्यांनी असंच पुढे येऊन गड किल्ल्यांच्याबद्दलसुद्धा हे आपलं प्रेम व्यक्त करून हे गड किल्ल्यांचं पावित्र्य राखून असंच पुढं जावं. शिवचरित्रांचा विचारांचा आपण पुढं नेलं पाहिजेत एवढं मी त्यांना आवाहन करू शकतो. आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आज दुर्ग भ्रमंती करणारे आम्ही दोघं तुमच्यासमोर आलो आणि यस न्यूजच्या सहकार्यानं हा आपण एक दुर्ग साक्षरता आणि शिवसाक्षरता असे एक नवीन शब्द आपण मागच्या वेळच्या कार्यक्रमात दुर्ग साक्षरता होती, या वेळच्या कार्यक्रमात शिवसाक्षरता आहे किंवा शिवशंभू साक्षरता म्हणू की या राजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं आहे हे फक्त अनुकरणातून म्हणजे फिजिकल अनुकरणातनं फक्त एखादी तलवार आहे म्हणून कानात डूल घालून किंवा दाढी वाढवून किंवा टिळा लावून ह्या गोष्टी करणं काही फायद्याचं नाही आहे. शिवचरित्रातले जे विचार आहेत ते जर तुम्ही रोजच्या रोज अवलंबले तर तुमचं आयुष्य, आपलं सगळ्यांचं आयुष्य अतिशय सुखी समाधानी आणि सुखी समाधानी म्हणण्यापेक्षासुद्धा एक श्रीमंतीचं जे आयुष्य म्हणतात, समाधानाचं जे आयुष्य म्हणतात ते आपल्याला जगता येईल. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही यस न्यूजकडून आपल्याला आवाहन करतो की पहिल्यांदा आम्ही शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि तरुणांनी आणखीन पुढं येऊन ह्या शिवसाक्षरता आणि दुर्ग साक्षरतेच्या संदर्भाने काम करत राहावं, कार्यरत राहावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि आजच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद काका. धन्यवाद.